हॅलो एव्हरीवन. तर आज की नाही मी जाम खुश आहे बरं का ते तुम्हाला पुढे कळेलच. पण हे खुश होण्याआधी की नाही मी थोडीशी अपसेट पण होती आणि थोडंसं मला वाईट पण वाटत होतं एका गोष्टीचं, पण ते सांगतेच तुम्हाला पुढे. त्याआधी की नाही आता इकडे माझी सकाळची कामं आटोपलेली होती आणि त्यानंतर म्हटलं चला आता हे थोडंसं इकडची जी खिडकी ना माझी किचनची, तर ती जरा क्लीन करून घेऊया म्हटलं. कारण काय होतं ना की मी ज्यावेळेस कप वगैरे धुवून ठेवते ना, तर मी त्या खिडकीतच ठेवून देत असते आणि त्याच्यामुळे ते डागाळलं होतं. तर म्हटलं चला आता तेही साफ करून घेऊया. आणि कोणतीही गोष्ट स्वच्छ केल्याशिवाय आपल्याला म्हणजे ते चांगलं दिसतच नाही. 8 दिवसात तरी ते क्लीन करून घ्यावंच लागतं. आणि इथे ज्या वस्तू ठेवलेल्या ना त्या पण इतक्या सहजासहजी काही स्वच्छ राहत नाही बरं का. त्यालाही 8 एक दिवसात आपल्याला पुसून घ्यायला लागतं. प्लांट आहेत त्यांना धुवून घ्यायला लागतं, कारण ते आर्टिफिशियल आहे ते प्लांट. इकडचा जो मनी प्लांट आहे ना तो आहे व्यवस्थित, म्हणजे तो छान आता ग्रो झालेला आहे. त्याला पाणी वगैरे बदलवलं की होतं आणि त्या ठिकाणी की नाही खिडकीतून पण खूप छान असं ऊन येतं त्याच्यावर, त्याच्यामुळे मस्त बहरला येतो. आता वाटतंय की त्याला ना मातीतलं म्हणजे मातीत कुंडीत वगैरे लावून द्यावं म्हटलं आणि एखादं छोटं फांदी मग त्यात लावावी म्हटलं पाण्यामध्ये. तर बघूया आता. तर इकडे आता व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर मला भांडी क्लीन करून घ्यायची होती. पण आता सध्या की नाही राजचे पण एक्झाम चाललेले आहेत आणि एक्झाम पिरियडमध्ये त्याची व्हॅन काही येत नाही. तर सकाळी तर त्याला सोडून आले होते, पण म्हटलं आता पुन्हा त्याचं यायचं टायमिंग होईल आणि परत घ्यायला जावं लागेल. मग माझी गडबड होती की तो यायच्या आधी मला हे आवरून घ्यायचं होतं. पण तसं होतच नाही. तुम्हाला माहिती आहे कामं एकदा लागलो आपण की मग ते वाढतच जातात आणि असं वाटतं की हे पण करू, ते पण करू, ते पण करू, मग जाऊ. पण मग त्यात खूप उशीर होऊन जातो. तर इकडे आता हे क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर म्हटलं चला आता त्याला कॉल आलाच होता मला त्याचा आणि त्याला घ्यायला पण मला जायचं होतं. पण म्हटलं त्याआधी की नाही मला देवासाठी फुलं पण घ्यायची होती. मग म्हटलं जाताना घेण्यापेक्षा आपण त्याला घेऊन येताना मग आणूया म्हटलं. कारण आता ना 2-3 दिवस झाले देवांना फुलंच नव्हती. 2-3 फुलं उरलेली होती फ्रीजमध्ये ठेवते मी आणून आणि तेच मग मी देवाला ठेवलेली होती 2-3 फुलं. तर देवपूजा वगैरे तर झालेलीच होती माझी. म्हटलं चला आता येताना फुलं वगैरे पण आणूया. मग छान वाटतं ना. आणि आता की नाही उष्णता थोडीशी वाढलेली, त्यामुळे बाहेर गेलं ना तर चटके पण बसतात, तर थोडं जाणवायला लागले ते. म्हटलं चला पटापट आता आवरून घेऊया. आवरून म्हणजे काय, मी फक्त एक स्टोल बांधते आणि पटकन निघते. पण त्याआधी की नाही मला जी भाजी फोडणीला दिली होती ना ती पण मला बघायची होती आणि ती झाली. त्यानंतर मग मी निघाले. मग जाऊन पटकन त्याला घेऊन आले. येताना मला दळण पण आणायचं होतं गव्हाचं. ते मी गिरणीवर ठेवलं होतं आणि म्हटलं चला 2-3 कामं म्हणजे कामात काम होईल ते बरं असतं. तर मी असं गोणीमध्येच घेऊन जात असते, कारण ना तो डब्बा वगैरे माझ्या टू व्हीलरवर पुढे बसतच नाही. मग मी गोणीतच घेऊन जाते आणि मग ते गाळून आपण डब्यात भरून द्यायचं आल्यानंतर. तर बऱ्याच वेळा मी सांगितलंय मी डब्यात सुद्धा अशी एक गोणी ठेवत असते, त्यामुळे की नाही गव्हाच्या पिठामध्ये ना असं कीड वगैरे ते पडत नाही, तर व्यवस्थित राहतं आपलं पीठ बरेच दिवस. तर असं जास्त थोडं दळून आणते मी, 10 किलो वगैरे असं दळून आणते. म्हणजे मग बरेच दिवस आपल्याला टेन्शन नसतं सारखं पीठ हे करायचं, म्हणजे दळण वगैरे करायचं. तर म्हटलं चला आता हेच काम माझं इकडे चाललेलं होतं. आता एक काम झालं की दुसरं वाढतंच. मग आता सगळं आवरून वगैरे घेतलं. त्यानंतर हे पिठाचा जो झालेला राडा होता तो झाडून घेतला आणि मी थोडासा किराणा पण ऑनलाईन मागवला होता. आता बऱ्याच वेळा बाहेर जाणं होत असतं बरं का. पण कधी-कधी काय होतं ना, की काही-काही वस्तू मला विसरायलाच होतात. म्हणजे मी विसरूनच जाते की हे आणायचं होतं, ते आणायचं होतं असं. पण मग थोडं 2-3 वस्तू मला लागणार होत्या त्या पटकन ऑनलाईन मागवल्या आणि इतकं सोपं पडतं ना याच्यामुळे, की कधीही आपल्याला आठवण आली ना तर लागलीच आपण मागवू शकतो आणि अगदी मिनिटात येतं बरं का घरी. त्यामुळे खूप बरं पडतं. तर ते आता झालं. त्यानंतर म्हटलं चला पटकन आता किराणा वगैरे लावून घेऊया म्हटलं हा थोडासा जो आणलेला होता. आणि बरेच दिवस झाले ना डी-मार्टला पण जाणं होत नाहीये, त्यामुळे मला अजून बरंच काही काही आणायचंय पण ते होतच नाही जाणं. तर म्हटलं बघूया आता. आणि मी की नाही हा वाघ बकरीचा चहा वापरते बरं का. तुम्ही जर का वापरत नसाल ना एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप छान आहे, टेस्टी लागतो अगदी. आणि आमच्या घरात ना सगळ्यांनाच वाघ बकरीचा आवडतो, त्यामुळे मग मी तोच आणत असते. आता मग अशीच बोलले होते की मी खूप खुश आहे असं व्हिडिओच्या सुरुवातीला, आणि ते कशामुळे ते सांगते तुम्हाला आता. तर झालं असं ना की माझे जे व्हिडिओज आहेत ना तर मी इन्स्टावर पण टाकत असते. आता यूट्यूबला तुम्ही बघत असाल ना, तर मी इन्स्टावर पण टाकते ब्लॉग, शॉर्ट्स व्हिडिओमध्ये रील्स वगैरे. तर असं झालं ना की माझ्या स्टोरीला एक माझी मैत्रीण होती आणि तिने बघितलं. तर मला ती माझी बालमैत्रीण होती आणि मला थोडंसं असं लक्षात आलं की ही माझी बालमैत्रीण असू शकते. तर मला खूप दिवसांपासून तिच्याशी बोलायचं होतं आणि मी एकदा मेसेज टाकला तिला. 2-3 गोष्टी तिला आठवण पण करून दिल्या की असं-असं आहे, आपण बालमैत्रिणीत वगैरे. मग त्याचं झालं असं ना की
तिने मला थोडंसं लेट रिप्लाय दिला, कारण ती जॉब वगैरे करते आणि त्यामुळे तिला शक्य झालं नाही ते. तर मला थोडंसं वाईट वाटलं, की अरे म्हटलं ही मला विसरली काय असं. पण तुम्हाला सांगते ना, ज्यावेळेस तिनं मला दुसऱ्यांदा रिप्लाय दिला आणि मला विचारलं, की तुझा नंबर दे आपण बोलू, आणि इतकं भारी वाटलं मला. आणि तुम्हाला सांगते ना, ती आहे तशीच आहे. आम्ही अगदी म्हणजे दुसरीपासनं मैत्रिणी होतो 10वी पर्यंत. आणि त्यानंतर मग काही कॉलेज तिचं वेगळं, माझं वेगळं. मग आम्ही थोडंसं दुरावलं गेलो होतो आणि मग माझं लग्न झालं. माझं ज्यावेळेस कॉलेज चालू होतं, तर एक थर्ड इयरला माझं लग्न झालं होतं. आणि त्यामुळे मग आमचं काही नंतर भेटणं झालंच नाही. जवळ तुम्हाला सांगते, आता म्हणजे आम्ही 25 वर्षानंतर आम्ही भेटत होतो. पण मला अजिबात जाणवलं नाही तिच्या बोलण्यातनं, की आम्ही 25 वर्षानंतर बोलतोय. आम्ही सगळ्या गोष्टी 1 तासामध्ये शेअर केल्या. अगदी खूप जुन्या-जुन्या गोष्टी आम्ही शेअर केल्या, मैत्रिणींची नावं आणि बऱ्याच काही-काही गोष्टी. आणि तिच्या आयुष्यात काय चाललंय, माझं काय चाललंय. आता तुम्हाला सांगते, तिने रील्स वगैरे भरपूर माझे बघून ठेवले होते आणि त्यामुळे तिला बऱ्याचशा गोष्टी माझ्या समजल्या होत्या, की म्हणजे मुलं वगैरे किती, काय, कसं चाललंय असं. ह्या सगळ्या गोष्टी व्लॉगच्या माध्यमातून तिला समजल्या होत्या. आणि इतकं भारी वाटलं ना, तुम्हाला काय सांगू मी. आणि माझ्या सगळ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. आम्ही खूप एकमेकांकडे जायचो, कारण आमचं घर खूप जास्त काही लांब नव्हतं. 2 कॉलनी सोडून आम्ही राहायचो आणि आम्ही दोघंही मिडल क्लास फॅमिलीतल्या. त्यामुळे ना खूप छान वाटायचं एकमेकींच्या घरी जाणं, जेवण करणं, हक्काने थांबणं. तिच्या मामाच्या गावी मी एकदा गेली होती तिच्यासोबत. तिथल्या आठवणी अजूनही मला सगळं आठवतं. आता पहिल्यांदा जेव्हा तिचा रिप्लाय मला आला नाही ना, तर त्यावेळेस मला असं वाटलं नाही, की मला विसरली असेल. मला थोडं वाईट वाटलं होतं, पण मी लागलीच काही कोणाबद्दल गैरसमज करत नाही. त्यामुळे मला असं वाटलं, की एकतर ही जॉब करत असेल किंवा ही जास्त फोन बघत नसेल, म्हणून मग हिला मेसेज लेट, म्हणजे ही लेट बघत असेल, त्यामुळे रिप्लाय पण लेट होतोय, असं मी विचार केला. आणि ज्यावेळेस तिने मला सांगितलं, की "अगं, मी तुला खूप शोधलं Facebookला, Instaला, बऱ्याच वेळा मी सर्च करायचे." पण होतं काय ना, म्हणजे आम्हा मुलींचं होतं असं, की लग्नाच्या आधी आमचं नाव वेगळं होतं. पवार होतं म्हणजे माझं सरनेम, आणि लग्नानंतर चव्हाण झालं. त्यामुळे की नाही मग तिला मी मिळतच नव्हती, असं काहीसं झालं होतं. आणि आता इन्स्टाला अकाउंट माझं पब्लिक असल्यामुळे की नाही मग तिला ते स्टोरी वगैरे दिसायला लागली. मलाही लक्षात आलं, की माझी मैत्रीणच असू शकते, आणि मी कन्फर्म करण्यासाठी मेसेज वगैरे टाकले आणि इतकी छान गोड आमची भेट झाली. म्हणजे म्हणून मोबाईल थ्रू म्हणा किंवा म्हणजे कॉल थ्रू म्हणा किंवा काय. आता तुम्हाला सांगते ना, मला बोलायला सुचत नाही, खरं सांगते तर. आणि आता मला असं वाटायला लागले ना, की ह्या व्हिडिओमुळे की नाही मला माझ्या मैत्रिणी मिळत आहे, लांबचे नातेवाईक मिळत आहे. बऱ्याच वेळा मला DM येतात, की "अरे, आपण नातेवाईक आहोत बरं का, आपण असं-असं आपण आहोत आणि खूप छान करतेस तू, खूप छान बोलतेस" वगैरे, वगैरे. भरपूर साऱ्या कमेंट्स येत असतात. म्हणजे मला पर्सनली DM पण येतात. तर चला, व्हिडिओच्या माध्यमातून का होईना, पण माझी एक जवळची मैत्रीण मला मिळाली, बालमैत्रीण मिळाली विशेष म्हणजे. आणि त्या गोष्टी माझ्यासाठी खूप जास्त छान आहेत आणि खूप आनंद देणाऱ्या आहेत. असं मस्त वाटलं मला तिच्याशी खूप बोलून. चला, आता खूप जास्त तुम्हाला सांगत बसत नाही मी. ज्यावेळेस आम्ही प्रत्यक्ष भेटू ना, त्यावेळेस नक्कीच तुमच्यासोबत मी ब्लॉगमध्ये शेअर करेल. आणि इकडे आता झालं असं होतं ना, की आज दिवसभर मी खूप जास्त फेऱ्या मारल्या होत्या बाहेर आणि मला संध्याकाळी फार कंटाळा आला होता. त्यानंतर मला आहोंनी 7 वाजता सांगितलं, की आपण ना आम्ही हे काय बनवतो बघा, मला आता त्याचं नावच नाही आठवत आहे. अंडा खिमा जे बनवतो ना, तर ते बनवायचं होतं आणि त्यासाठी अंडी संपलेली होती, म्हणून मग मला अंडी घ्यायलाही पाठवलं त्यांनी. तर त्यांना म्हटलं, "मी अंडी घेऊन येणार आहे, पण आज मी लई थकली आहे." त्यामुळे मग अहो म्हटले, की "टेन्शन नको घेऊ, मी आहे ना, अंडा खिमा माझ्याच हातचा खाऊ घालतो तुला." आणि मग काय, पोळ्यांचंही टेन्शन नव्हतं. मग त्यासोबत बऱ्याच दिवसानंतर आम्ही पाव खाणार होतो. शक्यतो जास्त पाव खात नाही आम्ही, पण कधी-कधी मग चालतं. तर मग पाव पण आणले होते आणि मस्त मग त्यांच्या हातचा अंडा खिमा आणि पाव असं आजचं काही जेवण होतं. तर चला, आज मस्त हे जेवण करूया आणि आजचा ब्लॉग इथेच थांबूया. तुम्हाला ब्लॉग थोडा पण आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.